पुढची बातमी पुण्यातून एका वकिलाला 1,70,00,000 रुपयांची लाच घेताना अटक केली आहे। त्यावरती पुणे एसीबीचं खूप मोठं कौतुक झालंय। पण ही झाली आठवड्याभरापूर्वीची बातमी। आता या बातमीमध्ये एक मोठा ट्विस्ट आहे। ज्या एसीबीच्या सुहास नाडगौडा यांनी स्वतःची पाठ थोपटून घेतली त्यांनीच हा सगळा बनाव रचल्याचं समोर येतंय आणि त्याच्या केंद्रस्थानी आहे ती पर्वतीच्या पायथ्याशी असलेली 80 गुंठे जमीन। पुणे एसीबीचे उपाधीक्षक संशयाच्या जाळ्यात। 80 गुंठे जमीन लाटण्यासाठी लाचखोरीचा सापळा। उपाधीक्षक सुहास नाडगौडांची चौकशी होणार। एसीबी अधीक्षक संदीप दिवाणचीही नाडगौडांना साथ। पुण्याची एसीबी आहे की लँड माफिया? पुण्यातल्या 1,70,00,000च्या लाचखोरीचं प्रकरण ताजं आहे, पण त्यात एक नवं ट्विस्ट आहे। हे आहेत पुणे एसीबीचे डीसीपी सुहास नाडगौडा। त्यांच्यामुळे हा एवढ्या मोठ्या प्रकरणाला वळण मिळालंय। ते काय म्हणतायत ते थोडक्यात ऐका। 24B IPC हे कलम आम्ही लावण्यात आलेला आहे आणि हे कुठेतरी सर्व डिस्टर्ब व्हावं, तपासामध्ये विघ्न निर्माण व्हावं या दृष्टीनं काही विघ्न संतोषी मंडळी हे सर्व करीत आहेत। कोणत्याही चौकशीला सामोरं जाण्यासाठी आम्ही तयार आहोत। 28 डिसेंबरला पुणे एसीबीनं रेड टाकून 1,70,00,000 रुपये पकडले। त्यात डीसीपी सुहास नाडगौडा हे हिरो ठरले। पण अवघ्या आठवड्याभराच्या नंतर खुद्द नाडगौडाच या सगळ्या प्रकरणाच्या केंद्रस्थानी। त्यांनीच लाचखोरीचं हे सगळं प्रकरण उभं केल्याचा दावा एका नव्या स्टिंग मधून समोर आलाय। हे स्टिंग आहे लाचखोरीचा तक्रारदार वकील उमेश मोरेच। ते काय म्हणतायत ते एकदा ऐका। अरे मला एक गणित सांग, नाडगौड साहेबांनी जर पैसे लावले तर मग हे विषय करायची काय गरज पडली? नाडगौड सरांना माहित होतं ना एवढे पैसे देणं शक्य नाही। आता 1,70,00,000 रुपये त्या अधिकाऱ्याला काय द्यायची गरज आहे? एवढं मी इथे एसीबीला आयुक्त असताना। अरे पण मग काम करून घ्यायचं म्हणल्यावरती तुमच्या वतीने तो ऑर्डर करून देत होता ना। कोण? पण 1,70,000 त्यांचं म्हणणं होतं 1,70,000 मंत्राला सुद्धा घेत नाही तर तुम्ही कसं काय घेता? अलग लागतं, मंत्राला सुद्धा घेत नाही तुम्ही कशी घेता? ह्याच्यामध्ये काय गाळा होता का शेंडेचा? त्याच्यात विषय आता नाडगौड सरांकडे नाडगौड सरांची चर्चा करा। नाडगौड सर यातून तुम्हाला मार्ग सांगतो। नाडगौड साहेबांची पॉवर बटन नाही ते कसे करू शकतील? गिरींनी त्यांच्याकडे नोटस पॉवर बटन करून घेतली। नाडगौड सरने पैसे लावले म्हणजे नाडगौड सर ह्याच्यात काहीतरी डोकं लावणार का नाही? मग मी तुला स्वतःच्या नावानं नसेल कॉपी तुम्ही त्यांना भेटाल। नाही पण नाडगौडा सरांबरोबर अजून कोण आहे? सिंगल ती पूर्ण ती चायनीज आहे। मग तेच सगळे पोलीसच आहेत का? सगळे पोलीसच आहेत। ती निर्णय त्यांचा। हॅलो, हा इथं ऑफिसच्या बाहेर आहे। त्यांचा काय रिप्लाय? ती तक्रार दिली ना मला विषय कळला। त्यांनी तक्रार द्यायला लागली। मी फक्त माध्यमच आहे फ्रेंड्स, लक्षात घेते काही। होय, तुम्ही बरोबर पाहिलंत आणि ऐकलं। पर्वतीच्या पायथ्याशी असलेली 80 गुंठे जागा हडपण्यासाठीच डीसीपी नाडगौडांनी लाचखोरीचं हे सगळं प्रकरण उभं केल्याचा दावा खुद्द उमेश मोरेनं केला। एवढंच नाही तर आपण डीसीपी नाडगौडाचाच माणूस असल्याचंही मोरे म्हणतात। त्याच्यात विषय आता नाडगौड सरांकडे नाडगौड सरांची चर्चा करा। नाडगौड सर यातून तुम्हाला मार्ग सांगतो। नाडगौड साहेबांची पॉवर बटन नाही ते कसे करू शकतील? गिरींनी त्यांच्याकडे नोटस पॉवर बटन करून घेतली। नाडगौड सरने पैसे लावले म्हणजे नाडगौड सर ह्याच्यात काहीतरी डोकं लावणार का नाही? 80 गुंठे जागा हडपण्यासाठी फक्त डीसीपी नाडगौडाच नाही तर एसीबी प्रमुख संदीप दिवाणही यात असल्याचा दावा खुद्द उमेश मोरे करताय। स्वतःच्या नावानं नसेल कॉपी तुम्ही त्यांना भेटाल। नाही पण नाडगौडा सरांबरोबर अजून कोण आहे? सिंगल ती पूर्ण ती चायनीज आहे। मग तेच सगळे पोलीसच आहेत का? सगळे पोलीसच आहेत। ती निर्णय त्यांचा। हॅलो, हा इथं ऑफिसच्या बाहेर आहे। त्यांचा काय रिप्लाय? ती तक्रार दिली ना मला विषय कळला। त्यांनी तक्रार द्यायला लागली। मी फक्त माध्यमच आहे फ्रेंड्स, लक्षात घेते काही।
पुण्यात पर्वतीच्या पायथ्याशी 80 गुंठे जागा आहे. ही जागा नीलमणी देसाई यांच्या नावावर आहे, पण त्यावर काहींनी अतिक्रमण केलंय आणि सातबारावरही काहींनी नाव लावून घेतलंय. शेवटी नीलमणी देसाईंनी या जागेची पॉवर ऑफ अटर्नी नितीन शहा आणि ऋषिकेश बारटक्के यांना करून दिली. पण या जमिनीवर डीसीपी नाडगौडा आणि काही पोलीस अधिकाऱ्यांची नजर पडली. मग ती हडपण्यासाठी डीसीपी नाडगौडांनी मोठं लाचखोरीचं षडयंत्र रचल्याचा आरोप बारटक्के आणि शहांनी केलाय. त्याचा पुरावा म्हणून त्यांनी मोरेंचं स्टिंग केलंय. आम्हाला स्वतः ऍडव्होकेट उमेश मोरे यांनी अँटी करप्शन ब्युरोच्या ऑफिसच्या कॅन्टीनला मी आहे, जोशी कॅन्टीनला, तर तुम्ही मला तेथे येऊन भेटा असे मला 28 तारखेला आमचे मित्र जे आहेत नितीन शहा यांना सांगितले व तेथे आम्ही गेलो असता सदर स्टिंग ऑपरेशन आम्ही केले. त्याच्यामध्ये ऍडव्होकेट उमेश मोरे यांनी सगळं कथन जे केलेलं आहे त्याचं हे स्टिंग ऑपरेशन झालेलं आहे. आणि त्या स्टिंग ऑपरेशन मध्ये असं त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की हे सगळं जे प्रकरण आहे हे घडवलं आहे हे ACP नाडगौडा, जे आता सुहास नाडगौडा जे आहेत अँटी करप्शन ब्युरोला अधिकारी, तर त्यांनी हे सगळं रचलेलं होतं. वादग्रस्त जमीन मिळवण्यासाठी नाडगौडांनी गिरी नावाचा एक माणूस उभा केला आणि संबंधित जागेवर त्याला मालकी ठोकायला लावली. प्रकरण भूमी अभिलेख मध्ये गेलं. तिथं आपल्याला हवी असलेली फेवरेबल ऑर्डर मिळावी म्हणून त्यांनी वकील उमेश मोरेला कामाला लावलं. उमेश मोरेनं वकील रोहित शेंडेला पकडलं, ज्यानं टायटल क्लिअर करून देण्याची हमी दिली. त्यासाठी त्यानं 2 कोटी रुपयांची लाच मागितली. एवढी लाच तर मंत्रालयातही मागत नाही असं उमेश मोरेंचं म्हणणं. त्यानं मग रोहित शेंडेंच्या विरोधात ACBचा ट्रॅप लावला. त्यात रोहित शेंडे 1,70,00,000 घेताना पकडला गेला. ही केस भूमी अभिलेख उपसंचालक बाळासाहेब वानखेडे यांच्या समोर चालू होती. भूमी अभिलेखाच्या उपसंचालकासाठीच रोहित शेंडे काम करत होता असा ACBचा आरोप आहे. तुम्ही जोशी कॅन्टीनला भेटायला या, तिथं आम्ही भेटायला गेलो. सुरुवातीपासून आम्ही उतरल्यापासून मोरेंकडे जाईस तोपर्यंत आमच्याकडे पूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे. आम्ही तिथं बसलो, मोरे यांना आम्ही काही प्रश्न विचारले. ते प्रश्न विचारताना आम्ही त्यांना कुठल्याही अधिकाऱ्यांची नावं यात विचारली नव्हती. मोरेंनी स्वतःहून या अधिकाऱ्यांची नावं कथन केलेली आहेत. त्यामुळं आणि हसत खेळत तुमच्याशी बोलवता, त्यामुळे आम्ही कुठल्याही प्रकारची धमकी दिलेली नाहीत. ज्यावेळी हे स्टिंग ऑपरेशन झालेलं कळलं त्यावेळी नाडगौडा साहेबांनी माझ्या मोबाईलवर मला मेसेज पाठवले की मला गुन्ह्याचा तपास करायचा आहे. वास्तविक पाहता माझा या गुन्ह्याशी कुठलाही संबंध नाही. या तपासात मी कुठेही निष्पन्न होत नाही. एकदा रोहितला गजाआड केल्यानंतर हवी तशी फेवरेबल ऑर्डर मिळवण्यासाठी नाडगौडांनी उपसंचालकांवर दबाव आणायला सुरुवात केली. पण त्या अगोदरच उमेश मोरे हा ऋषिकेश बारटक्के आणि नितीन शहांच्या स्टिंग मध्ये सापडला, जिथं डीसीपी नाडगौडा हेच संशयाच्या घेऱ्यात आहेत. प्लॉटच्या संदर्भामध्ये ह्या अधिकाऱ्यांनी पैसे गुंतवून गिरीच्या वतीने पॉवर ऑफ अटर्नी घेऊन ह्यांनी हे प्रकरण स्वतःच्या बाजूने निर्णय करून घेण्यासाठी लावलेला आहे. आणि ह्याच्यामध्ये त्यांनी केलेली इन्व्हेस्टमेंट अंतर ज्या ज्या अधिकाऱ्यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावं त्याच्यात घेण्यात आलेली आहेत ही असत्यता नसून समोर उमेश मोरे हे स्वतः वकील. तुम्ही त्यांना धमकी वगैरे दिली? नाही, अशा कुठल्याही प्रकारचं माझं त्यांच्याबरोबर बोलणं नाहीये. ऍक्च्युअल सगळं जे काही व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला प्रत्यक्षरित्या सगळं दिसून येईल की सत्यता काय आहे. या प्रकरणातही काही सवाल उपस्थित होतात. डीसीपी नाडगौडा यांना पदावरून हटवून चौकशी होणार का? उमेश मोरेंनी स्टिंग मध्ये जे सांगितलंय त्यात किती तथ्य? 2 कोटींची लाच रोहित शेंडे कुणासाठी घेत होता? डीसीपी नाडगौडांची संबंधित जमिनीवर नेमकी किती गुंतवणूक आहे? डीसीपी नाडगौडांसोबत पुणे ACBचे किती अधिकारी गुंतले? एकंदरीतच हा सर्व ट्रॅप जो आहे तो कशासाठी लावला गेला यावरून मोठा संशय जो आहे तो बळावतो. आणि हा सर्व ट्रॅप संशयाच्या भोवऱ्यात या स्टिंगमुळे अडकलाय. त्यामुळे या सर्व अधिकाऱ्यांची चौकशी होणार का याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. कारण की अँटी करप्शन मध्येच जर करप्शन होत असेल तर सर्वसामान्यांनी न्याय कुणाकडे मागायचा असाच प्रश्न उपस्थित होतो. या सर्व अधिकाऱ्यांची चौकशी होणं गरजेचं आहे. त्यामुळे सुशांत सागर आव्हाड, TV9 मराठी.